हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर झाली मी फ्रेश झाली आता आणि मोंटू पण फ्रेश झाली बघा. माझ्यासोबतच फ्रेश होऊन जाते ती छान. जसं की मी बोलली होती मला केस वॉश करायचे म्हणून मी रात्री ऑइलिंग केलं होतं. छान मी केस वॉश केले. यश आत्ताशी उठला आहे, म्हणजे की 9:45 उठला तो. आज खूप लेट उठला आहे. तर चला आता बघू दिवसभराची आपली रुटीन काय काय होतं. आणि प्लीज माझे गाईज माझे ब्लॉग्स पूर्ण बघत जा. ब्लॉग्स आवडल्यास सबस्क्राईब करत जा, फॉलो करत जा, लाईक करत जा. खूप छान छान जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करत जा. तर गाईज आज आम्ही केली आहे बटाट्याची रश्शेवाली भाजी. यश तुला आवडेल का भाजी? आवडेल ना? हां. आणि कैरी लोणचं छान छान, जे की सगळ्यांनाच आवडतं. म्हणतो जेवण करते ना तू? हॉस्टेलमध्ये नाही जायचं, मग माझं ऐकायचं, ठीक आहे? हां. तुला देऊ का फटके? ये इकडे ये. पापा कसे पळाले. आत्ता माझ्या अंगावर उडी मारत होते दोघं. खाली उतर यश, खाली. यश यश हॉस्टेलला टाकू का? मग खाली उतर. मोंटी खाली उतर. पापा मोंटू किती आगाऊ आहे. कुठं चालली ती खालून? मोहन खाली उतर. मोहन नाही नाही खाली उतर. नाही मी काहीच नाही करत आहे, उतर. डान्स पार्टी ये म्हणतो ये. वरती किचनमध्ये म्हणतो करून दाखव. कर लवकर कर. कशी करते तू? ओहो. म्हणतो उठली की अशी करते. ओहो. करून दाखव ना. गाईज आम्ही खूप छान रील बनवली आहे यश सोबत. आता यश आणि मी रील केली आणि आता यश गेला खाली खेळायला. तुम्हाला जर माझी रील्स बघायची असेल तर माझ्या बायोमध्ये लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. मोंटू तुला काय होतं मला कळत नाही. दादा खाली गेला ना खेळायला. चल तर दादा आवाज देतोय वाटतं. कोणाला आवाज देतोय का बरं? तुझ्या खेळ ना तू. वंटू गाडी खाली नको फेकू. वंटू इके बघ, इके गाडी खाली नाही फेकू. फेकू नको. बघ सगळे मुलं खेळताय ना. तर गाईज रोजचं स्वयंपाकाचं टेन्शन असतं प्रत्येक लेडीजला घरामध्ये. तर मला पण रोज संध्याकाळी हा प्रश्न पडतो की काय स्वयंपाक करावा. आता मला काहीच सुचत नाही. पूर्ण मी ब्लँकेट 7 वाजत आले. मग ॲट द एंड मला काहीच नाही सुचलं की मी टाकते खिचडी. तुम्ही पण असेच करतात का? तर माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, खिचडी प्लस अंडे. मला अंडे खायचं मन होतं आहे, तर म्हटलं चला मला खाली जावं लागेल घ्यायला. तर असं इच्छा आहे. तर आता मी दर्शनला विचारते. स्वयंपाकाचा प्रश्न फक्त आमचाच असतो, कारण दर्शन जेवत नाही रात्री. ते एकच टाईम जेवण करतात. त्याच्यामुळे घरी असले तर करतात, पण ते कामात असतात, बिझी असतात. त्याच्यामुळे ते एकच टाईम जेवण करतात. कारण रात्री 11, 11:30 येतात. 12ला जेवण करणं चुकीचं आहे. त्याच्यामुळे मी पण त्यांना फोर्स करत नाही. तर आमच्या तिघांचंच जेवण असतं. म्हणजे यश आणि मोंटू तर लहान आहे, ते तर एवढं नाही खात. म्हणजे यश खातो, पण मोंटू तर एकदम एवढंच खातात. पण तरीसुद्धा मला एक प्रेशर येतं संध्याकाळी सकाळी 2 टाईम जेवणाचं. तर ठीक आहे, आता माझं अंडे पण करायची इच्छा आहे. अंडे किंवा खिचडी, दोघांपैकी काही पण एक, किंवा दोघं पण करू शकते मी. बॉईल अंडे प्लस खिचडी. तर बघू, तुम्हाला दाखवेल मी काय बनवते आज.
हां जा बस. तर गाईज आम्ही फायनली मग खिचडी, पापड, कैरीचं लोणचं आणि बॉईल अंडे केले. तर हा आमचा आजचा मेनू. तर तुम्ही पण या जेवायला. कोणाकोणाला खिचडी आवडते कमेंट करून सांगा. माझा आजचा दिवस खूप छान गेला. तर मी खाली खेळायला पण गेलो होतो आणि अभ्यास पण केला होता. तर मी सगळे काम ऐकतोय. मग माझी मम्मा मला हॉस्टेलमध्ये नाही पाठवणार. तर माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब, शेअर करा आणि खूप सारे फॉलो करा आणि लाईक करा. बाय बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. गुड नाईट. गुड नाईट. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. थँक्यू. थँक्यू.